हे किती पीओसी फक्त आहे ना एक 50 रुपयाची बनते, पण आता फाईन मजबूत आहे. चांगलं होतं, ऑइल चांगलं होतं ना. बॅड लक, सर्व टाकून आहे. 220 ला पण घेतलं सेम ऑइल. ऑइल फिल्टर नवीन, टायर पण फिट झाला. आणलंय ना आपलं ते सामान, ते सगळं ह्याच्यात भरलेलं. आणि हे हेल्मेटचे आहेत ना, काल सगळं वॉश करून दिलं. मच्छर बघ किती होतं. हे वायझर पण आहे ना, ती पण आल्यावर चेंज करू, नवीन आणले ती लावू आणि आतमध्ये परत हे सगळं फिट करून टाकू. सगळं आहे ना, काय झालं होतं, वापरतोय ना, तर ते सगळं झालं होतं खराब. त्याच्यामुळे ते सगळं काल वॉश केलं प्रॉपर. त्याच्यामुळे धूळ बसले, खराब म्हणजे धूळ बसलेली, त्याच्यामुळे ते सगळं क्लिअर केलं. तर चलो, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. बाहेर आलो ना ते एक तर कोंबड्या असतात, नाही त्याला कोणी तर कावळ्यावर असतात. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. थंबनेल बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल, पण तुम्हाला सांगतो मी आता काय आहे आजच्या दिवसात. काय झालं, 4-5 दिवस गॅप पडली थोडीशी व्हिडिओला. कारण काय झालं, आपलं मला वाटतं तिकडून आलो मुंबईवरून शूट वरून, त्याच्यानंतर मग ब्लॉग शूट झाला नाही. तर हे बघा, आता आहे ना NS ला घेऊन निघतोय. थोडासा आवाज आला इग्नोर करा, कारण ते कसं आहे, इकडे पाणी मारतात परत ते कोंबड्यावर, त्याच्यामुळे ते बाहेर कसं आहे, इथं आजूबाजूला इथं सगळा आवाज चालू असतो. त्याच्यामुळं डिनॉइज केलं ना तरी ह्यांचा आवाज जास्त येतो, तेवढं नाही निघत. पण आता काय ऑप्शन नाही, बघतोय आता नंतर चहाला इथं माईक घेऊ, कारण ते माईक असेल तर एकदम बेस्ट होतं. बाहेरचा आवाज आहे ना बरंच होतं. लास्ट मी मागवलं जरा, पण तो माईक मध्ये कसा कॅमेरावाला माईक आहे, ह्याला पोर्टवाला नाही आहे. तो छोटा घेतलेला होता ना, तो एवढा आहे, चांगल्यातला घेऊ एक माईक चांगला वायरलेस वाला. मग तो प्रॉपर कनेक्ट केला ना, त्याला बॅकअप पण चांगला भेटतो. व्हिडिओसाठी जवळपास 8-1 तासाच्या वरचा बॅकअप भेटतो, त्याच्यामुळे तो चांगला होईल. तर आता मेन काय आहे, कधीपासून चाललेला गाडीचा टायर आहे, सर्व्हिसिंग आहे. असं की आपण ऑइल बदललं होतं, पण आता कसं त्याला 2-3 महिने गाडी चालवली, त्याच्यामुळे जायचं आहे, तर ऑइल चेंज करायचं आहे. आणि मेन आपला हा मागचा टायर. ओके, तर बेसिक जी गाडीची सर्व्हिसिंग आहे ना, तर बाकी तर ऑल ओके, तर बाकी काहीच नाही. छोटं मोठं काय असेल ते सगळं बघून घेऊ. पहिलं आजचं काम आहे, पहिलं गाडीचा टायर टाकू, कारण ते कधीपासून चाललेलं. कारण आजची 27 तारीख आली, उद्या 28 महिना फेब्रुवारी आहे. 1 तारीख मध्ये 2-3 तारखेला शूट आहे, नंतर पण निघण्याचा प्लॅन आहे. तारीख तुम्हाला सांगतोय, तारखेला थोडंसं हे नाही केलंय. ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग मध्ये तर आता ब्लॉग कंटिन्यू होतील. आणि आता सगळे जे आता ब्लॉग येतील ना ह्याच्या पुढचे, हे सगळे आता आपले ह्या सिरीजवाले सगळे ब्लॉग आहेत. तुम्हाला नाव पण सांगितलं मी, नमस्कारम साऊथ इंडिया म्हणून आपण नाव ठेवलं. कारण पहिलं नमस्ते कन्याकुमारी असं ठेवलं होतं, पण परत विचार केला आपण पूर्ण साऊथ इंडियाला चाललोय, त्याच्यामुळं नमस्कारम साऊथ इंडिया नाव ठेवूया. तर तुम्हाला आता शॉर्ट्स पण बघायला भेटणार आहेत, शॉर्ट्स पण भरपूर शूट करणार आहेत. आत्तापासून ऑलरेडी मी काढून ठेवलेल्या काय करायचं आहे काय नाही त्या पण, आणि परत ऑन द वे तुम्हाला पण भरपूर बघायला भेटणार सगळ्या गोष्टी. तर आता निघतोय, जवळपास 9:15 वाजलेत. पहिलं जाऊया MRFच्या टायरच्या शॉपला, तिकडून पहिलं टायर चेंज करू, तिकडून जाऊ पुढे साईलकडे गाडीची सर्व्हिसिंग करून घेऊ. आणि हिला पण आता बरेच दिवस काढली नव्हती, हिचा पण ऑइल वगैरे चेंज करायचे. आणि थोडा सेलचा प्रॉब्लेम होतोय, मला तर पहिले हिला घेऊन जाऊ, हिचा क्लिअर करून आणू, आणि संध्याकाळी परत हिला घेऊन जाऊ. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आणायच्या आहेत, मेडिकल किट वगैरे दुसऱ्या अजून गोष्टी आहेत त्या घेऊन येतात. त्याच्यामुळे दिवसभर सगळं असं सर बघूया. आज जेवढं काम होईल ना तेवढं आज कव्हर करू, आणि बाकीचं आहे ना ते उद्याच्याला ठेवतं. येणार दिवसांमध्ये आहे ना कंटिन्यू तेच सगळं शेड्यूल आहे. असं सगळ्या गोष्टी आहेत. आता काय मोठं ब्लॉग करत नाही, आता मोठं ब्लॉग डायरेक्ट तुम्ही आता आपल्या ट्रिपला जाऊ आपण, आता त्यावेळेस मोठं ब्लॉग बघा. आता डायरेक्ट इथून पुढचं पहिला अलिबागला टायर चेंज करू, आणि मग बघूया जसं होईल तसं बघा शेड्यूल पुढचं कंटिन्यू करू. आजचं तरी पूर्ण शेड्यूल हेच आहे. शॉर्ट्स पण जरा शूट करायचे, त्यात आपण प्लॅनिंग करतोय. ओके चलो. इथून आहे ना ऑइल घेतोय, कारण काय बाकी सगळे पार्ट आहेत ना ते त्याच्याकडे आहेत, त्यांनी घेतलेले. त्याला ऑइल घेऊन ये, ठीक आहे ऑइल घेतो, बाकीचं बघू काय असेल छोटं मोठं, बाकी काय लागणार नाही. 220 ला पण घेतलं सेम ऑइल फिल्टर. ऑइल घेतलं, हा भाई हीच डिझाईन होती मला वाटतं, आय थिंक सो 150 मध्ये. 150 मध्ये 3 दिलं, हा एक स्टील ब्रेस एक्सेल. ह्याची रेंज किती आहे? हा 400-300 काहीतरी मला होते बोलले ते. मला प्राइस सांगा एकदा. दुसरा पण एक कुठला तरी दाखवले, 2 टायर दाखवले त्याने.
तो आपल्याला कम्फर्ट वगैरे हा. जास्त पडेल. हा तो खूप चांगला आहे. आपलं स्पेशल बनवलं जरा एमआरएफ हा असं आहे. स्टील बेस मला तो हाच दे, तो वाला. पण हा वालाच टाका, मी बघून गेलो होतो. हो 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 हाच ना. येस येस तोच तोच. हा टायरच घेतला का ना, हा पण बघून गेलो होतो. हा 150. हीट एवढी झालाय ना बेकार, मला वाटतं तिकडे ट्रिप मध्ये आहे ना येळ लागणार आहे मला वाटतं पूर्ण फिरेपर्यंत. कारण अक्षरशः आता या टाइमला आपण जाणार होतो आणि एवढी ट्रॅव्हलिंग आहे आणि किलोमीटर पण भरपूर लांब आहे. त्याच्यामुळे आता टायर नेलाय खोलून, हा बघा चेंज करायला, चेंज करून येईल. आणि इथून जातो, येताना पण टायर चेंज केला असता, पण आता कसं आहे तिकडे गेलो ना की तो प्रॉपर परत चेन वगैरे टाईट कर. पहिला टायर बदलला, ऑइल घेतला, आता इथून जाऊ डायरेक्ट साईलकडे, इथून बाकीची सर्व्हिसिंग करू, हान वगैरे बसवत आहे त्या गोष्टी, आणि मग पुढच्या पण बाकीच्या गोष्टी घ्यायच्या. त्याच्यामुळे आज शेड्यूल सगळं धावपळीच आहे. 2-4 दिवस सगळी गडबड होती. आता आपले काम आटपून घेऊ, कारण जसे दिवस जवळ येतात ना तसे घाई होते. आला हा नवीन टायर पण फिट झाला. चलो टेन्शन ना आता. चलो ओके ठीक आहे. नसेल ब्रेक तर करून तिकडे चाललोय, सर्व्हिसिंगला चाललोय. ओके आहे. हा काय प्रश्न नाही. ठीक आहे. हो ओके डन. चलो आलो, पैसे दे. ओके सगळं हो. चलो बिल पण घेतलं, आता इथलं काम पण डन. इथून जाऊया साईलकडे, सर्व्हिसिंग करून घेऊ. आज जेवढे होतील 8 दिवसात तेवढं काम आटकून घेऊ, कारण का परत जसे दिवस जवळ येतात तशी गडबड होते. चलो आता टायर बघा जरा आहे ना, असं एकदम ब्रॉड वाटतं बघायला की, आणि ग्रीप आहे ना. आता आपला जो आधी टायर कसा पूर्ण इथून प्लेन झालता, सगळं गेले होते नक्षी. आता हे काचे कसे आहेत प्रॉपर, आणि दिसायला पण कसं एकदम ब्रॉड वाटते फ्रेम बघायला. तर चलो आता इथे साईडची इथे आलो, तर गाडीची बाकीची सर्व्हिसिंग आहे ना, ऑइल आणलेलं, ऑइल तर आहे बेसिक सर्व्हिसिंगला. छोटं मोठं आतमध्ये एकंदर वायर आहे ना अडकतात, त्या स्पार्क प्लग वगैरे चेंज करू. पहिले ओके असते ठीक आहे, नाहीतर चेंज करून टाकू. आणि ब्रेक पॅड गाडीची, बाकी काय जास्त विशेष नाही काम, एवढंच आहे. पहिला आता ह्याचा एकच शॉप होता, इथं चिकनवाला होता, आता इथं परत बिर्याणी झाली. हे लाईन तर होतेच बाकीचे शॉप. फिल्टर चेक करा, फिल्टर तर ओके आहे. कारण काय सर्व्हिसिंग आहे ना गाडीची, आता आम्ही डिसेंबरला केली होती. प्लॅन फक्त आपला पुढे आला त्याच्यामुळे झालं, नाही सगळं ओके होतं. त्याच्यामुळे छोटं मोठं आहेत काम. आता बाकी काय ना, स्पार्क प्लग वगैरे चेक करतोय, बाकी जास्त काय नाहीच आहे. हा लूज आली पाहिजे, ही एकदम फ्री राहते वायरी बाई इकडची. तिकडे मला वाटतं वरती जास्त असेल. ऑइल चांगलं होतं. ऑइल चांगलं होतं ना, तेच बदल. ऑइलचा कलर पण एवढा चेंज करणं आताच तर बदललं होतं, गाडी चाललीच नव्हती एवढं जास्त. कलर वरून कळत असेल लगेच, तसंच आहे ऑइल. ठीक आहे, आता काय करतोय तर करून टाकू ना हाता बरोबर. हा बघा पंखा चालू केला छोटे गरमा करतोय ना, खतरनाक हिट मारते. आता तिकडे जाताना पण एवढा त्रास होणार आहे ना, कारण जी वाफ मारते ना रोडची, त्याने डोळे समजा लागतो, बेकार काम होतं. आता पुढला टायर खोललेला, ह्याचं सगळं ओके केलं. पुढचे ब्रेक पॅड एकदम ओके आहेत, मस्त आहेत, काही प्रश्न नाही. पाचचे जिल्ह्यात थोडे, आणि कसं आहे जास्त पाचचा ब्रेक यूज होतो ना, पुढला कमी होतो यूज, मग पाचचे चेंज करतोय. हे बघितलं ह्याच्या मधलं आहे ना, हे सगळं हे आहे ना, हे नाही नीट क्लीन, हे प्रॉपर साफ करायला पाहिजे. चलो गाडीचं ना टोटल पूर्ण काम झालं सर्व. आता काय प्रश्न नाही, फक्त आता गाडीला वॉश करायचं. वॉश आता नाही करत, जायच्या 1 दिवस आधी वॉश करून घे आणि मग निघूया. बाकी ऑल मेन आपलं काम होतं टायरचं. तर लाईट बीट प्रॉपर झालं सगळं. एक जरा तो एक हॉर्न पण लावला खाली एक्स्ट्रा, ते एकदम ओके झालं. चल 220चा आहे ना, उद्या परत अलिबागला फेरी आहे, तेव्हा 220चा करून टाकू, म्हणजे परत संध्याकाळी यायला नको. एक राऊंड मारून येतोय, टेस्ट केली की आपण पण निघूया. आता जवळपास आहे ना, हे बघा 1 वाजला, पण जवळपास 10-11 वाजता निघालो मी घरून. काय टाकून झाला पटापट, जास्त काय नव्हतं बरोबरती. ठीक आहे, प्लस सेटिंग बघा जरा बरं वाटतं.
आता किलोमीटर बघितलेत ना तर बरोबर 32,179 किलोमीटर आता आहेत. आता इथून जवळपास आहे ना आता येईपर्यंत आपण तिकडून रिटर्न 6,000 किलोमीटर रनिंग. आता आपण लगेच ना चाललो. आता गाडी काही जास्त आलं पाहिजे नाही, कारण आता ऑइल वगैरे चेंज केले ना सगळ्या गोष्टी. आणि टायर बघा कुठं घातलाय. आधीच्या टायर त्यांना ठेवून द्या, सर्व्हिसिंग करून येतो आणि मग चेंज करतो. तर पेट्रोल टाकलं गाडीमध्ये म्हणून तिथे ट्रिपचा एक व्हिडिओ काढला, म्हणजे असा व्हिडिओ राहील ना तो, नंतर बघतील गाडी किती चालते ती. आणि येईपर्यंत आपलं जवळपास 6,000 किलोमीटर तर रनिंग होईल. कमी पण होऊ शकतं, जास्त पण होऊ शकतं. आता बघूया ऑन द स्पॉट कळेल ते. असं नाही कळणार जास्त फिरतोय कमी फिरतोय त्याच्या व्हरायटीचे. पण 6,000चं ॲव्हरेज हायच आहे. ऑइल चेंज केलंय. गाडी तर यायला पाहिजे, कारण त्यांची रेंज असते 10,000 किलोमीटरची. तर 5-5,500 किलोमीटर गाडी चालायलाच पाहिजे 100%. ठीक आहे, इथून डायरेक्ट चाललो घरी. जरा मोसंबीचा ज्यूस घेतोय, कारण काय असं आहे ना कूलर ड्राय झालाय, त्याच्यामुळे ज्यूस घेतोय. तिथं POC वाला जर ओपन असेल, त्यांना लंच ब्रेक जर नसेल झाला ना तर ही 3 तारखेला सापणार. तर परत गाडी घेऊन यायला नको. आलोय तर ती POC पण काढून घेतो. फक्त गाडीचा इन्शुरन्स राहील, रिन्यू करायचा. तो पण संपलाय ना 10 तारखेला पर्यंत आहे व्हॅलिडिटी पुढल्या महिन्याची. त्यामुळे तो रिन्यू करायचा. आता बघूया रिन्यू नंतर. आता परत फेरी दुसरी गाडी असेल तर रिन्यू होऊन जाईल, त्याचा प्रश्न नाही. एवढे काम आहेत, म्हणजे गाडीचं काम एकदम एक हातात सगळं क्लिअर. परत नको ठेवायला. त्याच्यामुळे आता ज्यूस पिऊ. POC असेल ओपन तर POC पण काढून घेऊन जाऊ. हे डाग बिग आहेत ना जाम पडले ते बघा, आहे ना. ते नंतर करू चेंज. हा टायर बघा आत्ताचा, हा ह्याची ग्रीप. आणि हा इथून पूर्ण प्लेन झाला मधून सगळा. हा इथून वरते, इथून पण पूर्ण प्लेन झाला, खराबच झाला. आता कसं हातावर POC काढून घेतले ना, ते बोलतात 1 तारखेपर्यंत आहे. मला असेल व्हॅलिडिटी, पण मला काढून घेऊया, परत नको यायला तेवढ्यासाठी. तपासणं जाऊ. हे किती POC फक्त आहे ना एक 50 रुपयाची बनते, पण आता फाईन मजबूत आहे. म्हणजे ते काही वेळेस काय होतं, काही वेळेस लक्ष नसलं तर राहून जातं, किंवा माझं असं होत नाही. कारण मी माझ्या बाकीच्या गाडीच्या जेवढ्या गोष्टी असतात ना माझ्याकडे नोट डाऊन असतात. किती तारखेला काय केलं, इन्शुरन्स कधी थांबणार आहे, बाकीचं सर्व्हिसिंग कधी करायची आहे, सगळ्या गोष्टी नोट डाऊन असतात. त्याच्यामुळे माझं चुकत नाही, पण बऱ्याच जणांचं होतं. कारण 50 रुपयासाठी आहे ना मोठा फाईन बसतो. बस बरोबर बंद. चलो हातात म्हणजे जेवढा आज आलतो, टायर झालं, गाडीची सर्व्हिसिंग झाली, POC झाली, फक्त इन्शुरन्स झालाय. नंतर म्हणजे इन्शुरन्स झाला आहे तो, नंतर रिन्यू करायचा, तो रिन्यू करून घेऊ. बाकीचं डन. बाकी आता घरचे तिकडचे काम आहेत ते उरकून घेऊ. म्हणजे जायच्या आधी गडबड नको. बरं सगळं उद्या दिवस आहे ना, परत घरी आहे. आता बॅड लक, सर्वर डाऊन आहे, होतच नाही. आता काय, चलो जाऊया आता घरी. परत हा टायर घेऊन एवढं बसायला लागेल. चलो आता आहे ना आलो घरी. आता काय जास्त व्हिडिओ वाढवत नाही. मेन महत्वाचं ते आजचं तेवढं होतं, तेवढं काम केलं. बाकी उद्या परत जायचं आहे. तिथे इथे 220 पण आहे ना, ते जाऊन ऑइल बिल चेंज करून घेऊ. ऑइल बिल आपण मगाशीच घेतलं, ते ठेवलं त्याच्याकडेच. ते 1-2 गोष्टी ते इथे पण चेंज करून घेऊन ही पण ओके होऊन जाईल. बाकी तिचा टायर बिर टाकला रेडी, हा आपला जुना टायर. आणि मेन तिचे आता POC राहिले. तर बघू त्यांचा फोन करतोय, बोलला याला फोन जाऊन मध्ये काढून घेऊ आणि एक इन्शुरन्स रिन्यू करायचा येतो. तू देवाचं देवा करू. ठीक आहे. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मेन आता आपली सिरीज चालू झालेलीच आहे, सिरीजच आहे आपली याची. आणि आता जाणार आहोत आपण, तेव्हा आता मस्त एपिसोड येणार आहेत. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जेवढं जमल ना तितकं शेअर करा. ओके चलो बाय बाय.